आगामी महानगरपालिकेमध्ये सर्व पक्ष सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील त्यांच्यामध्ये कुणामध्ये मेळ नाही. प्रत्येक जण स्वबळाची भाषा करतो. अशा परिस्थितीमध्ये शहराची राजकीय निवडणुकीची पार्श्वभूमी काय असेल, कशा पद्धतीने निवडणूक होऊ शकेल किंवा होईल असं वाटतं आपल्याला? आम आदमी पार्टी सध्या तरी स्वबळाचे नारा देतोय, स्वबळ लढण्याची तयारी करतोय. बाकीचे पक्ष ते कसे लढतील काय लढतील मी त्याच्यामध्ये बोलणार नाही. पण या येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपने आणि प्रशासकांनी मिळून जो काही भ्रष्टाचार केलाय, तो भ्रष्टाचारामध्ये वृक्षगणनेचा भ्रष्टाचार आहे. वृक्षगणनेचं 7 कोटीचं काम होतं, त्याच्यामध्ये केलेले आहे. दुसरा विषय असा की रस्त्याचा पैसा कामामध्ये एकाच कामासाठी 2 वेळा टेंडर काढले गेलेलं आहे. 18 मीटरच्या आतील रस्ते हे एका टेंडर काढले आहे. दुसरं परत 18 मीटरच्या पुढच्या रस्त्यासाठी स्वीपर मशीनच्या माध्यमातून रस्ते सफाई शहरामध्ये केली जाईल यासाठी दुसरं टेंडर काढले. परंतु तेच पहिल्या टेंडर 220 टेंडर मध्ये सुद्धा तो क्लॉज आणि ती रस्ते सफाई त्यांनीच करणं अपेक्षित होतं. परंतु 220 कोटीचा फ्रॉड हा भाजपने आणि प्रशासकाने मिळून केलाय. त्यामध्ये आम्ही ईडीला त्यांची संबंधित विभागाची संबंधित अधिकाऱ्यांची आम्ही ईडीला देखील तक्रार केलेली आहे. दुसरं महानगरपालिकेचे आयुक्त ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका 14,000 कोटींचं कर्ज या महानगरपालिकेवरती करून त्यांच्यावरती कसल्याही प्रकारचे आरोप व्हायला लागल्यानंतर भाजपने त्यांची तत्काळ नाशिकला कुंभमेळ्यासाठी बदली केली. म्हणजे त्यांचं बदली फक्त त्यांचं डिमोलेशन नसून त्यांचं प्रमोशनच एक प्रकारे भाजपने शेखर सिंहांचं केलं. दुसरे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी 262 कोटींच्या कामांना म्हणजे अतिरिक्त आयुक्तांना 1 कोटीच्या आतमधल्या कामांनाच मंजुरी देता येते. परंतु 262 कोटींच्या काम 262 प्रकरणं ते आहेत. 262 कोटींची त्यांनी ती त्यांच्या अधिकारामध्ये घेऊन त्याला ती मान्यता दिली. याची आम्ही मुख्यमंत्र्यांना या संबंधित प्रकरणाची तक्रार केलेली आहे आणि याची विशेष चौकशी करावी म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना मागणी केली. आणि हे भ्रष्टाचाराचे मुद्दे घेऊन येत्या महानगरपालिकेच्या आम्ही नागरिकांपुढे जाऊ, भाजपला त्या ठिकाणी उघडं पाडू आणि भाजपच्या हस्तकांमार्फत म्हणजे प्रशासक ज्या पद्धतीने 3 वर्ष त्यांनी काम केलं ते आम्ही जनतेसमोर उघडं करू. सुरुवातीच्या काळात 2017 ते 22 असं भाजपची सत्ता होते भ्रष्टाचार आणि त्यानंतरचा जो 4 वर्षाचा काळ प्रशासनाचा काळ कामकाज आहे तेही राज्य सरकारच्या आयुक्तांनी ते इथल्या अधिकाऱ्यांनी काम केलं. या 9 वर्षाच्या काळामध्ये अंदाजे महानगरपालिकेमध्ये किती कोटीचा भ्रष्टाचार झाला असेल असं वाटतं आपल्याला? 14,000 कोटींचं कर्ज या महानगरपालिकेवरती झालेलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की 100% एवढाच भ्रष्टाचार या महानगरपालिकेत भाजपने आणि प्रशासकाने केलेला आहे. पाणी जेव्हा देवेंद्र फडणवीस या पिंपरी चिंचवड शहरात येऊन नागरिकांना जाहीर सभांमधून सांगतात की आम्ही तुम्हाला 2 वेळेचं पाणी देऊ, परंतु अजून सुद्धा आपण उशाला आहे, परंतु अजून कोरड घाशाला आहे. अशी परिस्थिती या पिंपरी चिंचवड शहरात आहे. जॅकवेलच्या माध्यमातून पावनावरून बंदिस्त पाईपलाईनचं जे काम आहे त्याला वेळोवेळी मुदतवाढ दिली जाते. 9 वर्ष झाले या महानगरपालिकेतील भाजप सरकार असेल प्रशासक असेल आतापर्यंत काम पूर्ण करू शकत नाही. पिंपरी चिंचवड अक्षरशः कचऱ्याच्या विळख्यात पडलेली आहे. दुसरा ट्रॅफिक मध्ये अडकलेलं पिंपरी चिंचवड आहे आणि हे पाप भाजप आणि प्रशासकांचं आहे. जर का चुकून महापालिकेच्या याच्यामध्ये सत्ता बदल झाला तर इथल्या राज्यकर्त्याची काय अवस्था होईल असं वाटतं? आम्ही जर या महापालिकेवरती महापौर आम्ही आम आदमी पार्टीचा बसवला तर ज्या अधिकाऱ्यांनी आणि ज्या प्रशासकांनी किंवा ज्या येथील नगरसेवकांनी स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी भ्रष्टाचार केला हे सिद्ध झालं तर आम्ही नक्की यांना 100% यांना जेलमध्ये बसवल्याशिवाय राहणार नाही. आणि सर्वसामान्य म्हणून ही ताकद आमच्यामध्ये आहे आणि आम्ही ते करू शकतो. पुन्हा एकदा माझा तोच प्रश्न, माझ्या प्रश्नाला उत्तर नाही आलं की अंदाजे 9 वर्षामध्ये किती हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला असेल असं वाटतं? 14,000 कोटीचं जर महानगरपालिकेवरती कर्ज आहे तर तेवढंच आपली आशिया खंडातली सर्वात म्हणजे 1 नंबरची महानगरपालिका म्हणून ओळखली जात होती. पण तिची आज अवस्था काय झाली? जेवढं कर्ज आहे तेवढाच भ्रष्टाचार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत झालाय. मुख्यमंत्र्यांना माझं जाहीर आव्हान आहे, या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची कॅग मार्फत चौकशी करा. तुम्हाला जो काही झालेला भ्रष्टाचार आहे तो तुमच्या पुढे उघड होईल आणि पिंपरी चिंचवड शहरातील जनतेसमोर उघड होईल. राज्याच्या सत्तेमध्ये 3 पक्ष आहेत, अजितदादा, एकनाथ शिंदे आणि भाजप. तर सगळ्यात या तिन्हीपैकी आपल्या इथल्या भ्रष्टाचाराला कारणीभूत कोणता पक्ष? याला राज्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरात जर पाहिलं तर याला कारणीभूत हा भाजपच जास्त भ्रष्टाचाराला कारणीभूत आहे असं मी ठामपणे सांगेन. आणि कोणत्याही उघड वाहिनीवरती बोलायला तयार आहे.
भाजपचे काही त्यांनी शहराध्यक्षांनी यावं, शिवसेनेच्या शहराध्यक्षांनी यावं, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी यावं आणि उघड या पिंपरी चिंचवडकरांसमोर लाईव्ह डिबेटमध्ये भ्रष्टाचार कसा झाला नाही हे त्यांनी सिद्ध करावं आणि भ्रष्टाचार कसा झाला हे आम्ही सिद्ध करून दाखवू. महापालिकेच्या भ्रष्टाचारामध्ये स्थानिक राजकर्ते काही सहभागी आहेत असं काय वाटतं का आपल्याला? त्याच्याबद्दल काय मत? काही कुटुंब हे पिंपरी चिंचवड शहर चालवत आहेत, काही मोजके कुटुंब आहेत, मी त्यांची नावं घेणार नाही, पण काही मोजकी कुटुंबांनीच या पिंपरी चिंचवडवरती राज्य केलं आणि काही कुटुंबच पिंपरी चिंचवड शहर चालवताना दिसत आहेत. पण इथून पुढे आम आदमी पार्टी सर्वसामान्यांना पर्याय देऊन सर्वसामान्य पिंपरी चिंचवड चालवतील असं आम्ही त्यांना सरकार देऊ. त्यांनी एवढा भ्रष्टाचार केलाय तरी आता ते 100 पारचा नारा देतात. नाही, ते शक्य नाही. ती 2014चा की आज भाजप छाती ठोकपणे 9 वर्षाचा एवढा भ्रष्ट कारभार करूनही आज ठोकपणे सांगतोय की 128 पैकी 100 जागाच्या पेक्षा जास्त आम्ही जागा निवडून येऊ. कशाच्या जीवावर आणि कशाच्या बळावर असं म्हणतो, त्याच्याबद्दल काय वाटतं आपल्याला? त्यांच्याकडं मनी पॉवर आहे, मसल पॉवर आहे. कालचीच परवाचीच गोष्ट फुरसुंगी उरळी देवाची, त्या ठिकाणी आम आदमी पार्टीचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला माघार घेण्यासाठी म्हणजे त्याला अक्षरशः धमकावलं गेलं, तुझा संतोष देशमुख करू असं त्या ठिकाणी आमच्या उमेदवाराला धमकावलं गेलं. हाच प्रकार यांच्याकडनं या पिंपरी चिंचवड शहरामध्ये करून नागरिकांना धमकावून, काही इतर पक्षातील उमेदवारांना धमकावून आपल्या पक्षात ओढून घेऊन म्हणजे त्यांना स्वच्छ करून, क्लीन करून, पैशांची खरेदी करून आणि धमकावून धाकधपटशाही करून यांना 100+ नारा द्यायचा असेल असे त्या वल्गना करत असतील. परंतु पिंपरी चिंचवड मधला नागरिक सुज्ञ आहे, या कोणत्याही गोष्टींना घाबरणार नाही आणि यांच्या पैशाला सुद्धा हा पिंपरी चिंचवड मधला मतदार भुलणार नाही, एवढं या ठिकाणी सांगेल. काय होईल त्याचं क्षमतेमध्ये सत्तेवर बसणार आहे आम्ही, त्याच्यावर काय वाटतं आपल्याला? बसतील सत्तेवर? आमचा या ठिकाणी एकच म्हणणं आहे किंवा आमची या ठिकाणी एकच मागणी आहे की भाजप सत्तेपासून 100% आम्ही त्यांना सत्तेपासून दूर ठेवू. जागा किती येतील काय येतील मग तो अंदाज मी लावणार नाही, परंतु आम्ही त्यांना भाजपला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सत्तेपासून आम्ही त्यांना दूर ठेवू.